फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज चालू आहे फिरायला. कोण कोण आहे? हॅलो करा सगळ्यांनी. आम्हीच कुठे चाललोय पोचल्याला दाखवतो. चला आता ट्रेनचा वेट करतोय आम्ही. ट्रेन आहे लेट. ट्रेनचा टायमिंग दिसत नाही याच्यामध्ये. बघ हे बघ, हे बघ ना, ट्रेनचा टाइम दिसत नाही. बघ बघ ना, बघ ना कशी इथून दिसतोय. हॅलो, आत्ता आम्ही पोचलोय. कुठे पोचलोय? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. तर आम्ही आता चाललोय कुलाबा कॉजवे वगैरे शॉपिंगला. तर चला तुम्ही पण आमच्यावर आहे की नाही. मॅडम काय काय शॉपिंग करणार आहेत काय माहिती. तर चला तुम्ही पण. आता आम्ही CSTला उतरू. आरुष पडशी CSTला उतरू. आणि लॉकडाऊन असल्यामुळे लॉकडाऊन बोलते काय, मेगा ब्लॉक असल्यामुळे आज ट्रेन भरपूर अशी रडत रडत आली आहे. तर आम्ही आता पोहोचू 5 मिनिटात. टाईमचं झालं आहे पोचायचं. तर चला. आर यू एक्साइटेड? माझा फोन खाली पडेल. चला चलो. का तिथून पुढून जाऊया. तर आम्ही चाललोय कुलाबा कॉजवेला शॉपिंगला. तर आता CST स्टेशनला उतरलोय. आणि तुम्हाला शेअर टॅक्सी पण भेटेल आणि डायरेक्ट पण भेटेल. तर आम्ही आता डायरेक्ट केली आहे. तर आम्ही 4 जण आहे. मॅडम पुढे बसल्यात. आणि आता पोचू 10 मिनिटात. चला पोचूया, तुम्हाला दाखवतो. हॅलो, आम्ही आता आलोय. पहिली गोष्ट हे बघा, सेम मॅचिंग. आरुष हे बघ, मस्ती बघा यांची. आरुष प्लीज असं असतं मुलांना आणलं की असं स्ट्रगल. आम्ही आता आलोय मॅक्सिमध्ये. आता काहीतरी खातो कारण भूक लागली आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ शॉपिंग करायला. आणि एवढं ऊन आहे, बापरे, वाट लागले. चला शॉपिंग. हा ना, हे दोन दोन टॉम एंड जेरी आहेत. 2 टॉम एंड जेरी आहेत आमच्या बरोबर. और ये कौन है फिर? ये बेबी एलिफेंट है क्या? फर्स्ट आणि लास्ट टाइम आणलाय. ह्याच्या पुढे नाही. शॉपिंग करायला घेऊन जायचं दोघांनी. नेक्स्ट टाइम नाही आणणार आम्ही. स्पायसी चिकन, मॅक चिकन.
आए थे कुछ सोच के, हुआ कुछ अलग. विचार केला मस्त शॉपिंग करू. विचार केला मस्त शॉपिंग करू, पण या पोरांनी काहीच नाही घ्यायला दिलं. हा, ह्याने तर स्पेशली काहीच नाही. मम्मा चल, रडायला लागला. मम्मा चल, पाय दुखले, पाय दुखले. तरी रुंदाचं मन निघत नाही, पाय निघत नव्हते. पहिले सांगितलं होतं शॉपिंग आज होणार. कुठे आलंय? शॉपिंग झाली आहे आणि पोरांनी डायरेक्ट बोटिंग करायला आणली. अरे फक्त कॉमेडी एवढी शॉपिंग, दोघींची मिळून एवढी. फक्त एवढं वेळ लागला. रुंदाला शॉपिंग नाही भेटली तर वेळ लागलाय. तर फायनली आम्ही बोटमध्ये शिरलोय आणि मस्त सीट भेटले. वरती आलोय, धडाधड वरती शिरलो. मस्त वाटतंय आणि आता चालू होईल. बघा व्ह्यू बघा. पाहिजे होते गोव्याला रील बनवू ना पटकन.
वाटतंय. इथे पण खायचं सोडू नको. खूप मस्त वाटतंय. बॅक व्ह्यू दाखवते तुम्हाला. फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि कालचा ब्लॉग कंटिन्यू होतो आहे कारण काल आम्ही थोडं फिरलो वगैरे, बोटिंग वगैरे, नंतर डायरेक्ट टॅक्सी केली आणि CST स्टेशनला आलो. त्याच्यामुळे मग नंतर टाईमच नाही, म्हणजे ब्लॉग करायला एवढं थकायला झालेलं आणि आम्ही एकदम पळत पळत बदलापूर ट्रेन पकडली. कारण ती चुकली असते तर नंतर मग परत थोडं 20-25 मिनिटांनी ट्रेन होती. त्याच्यामुळे मग मी ती ट्रेन पकडली आता आम्ही आणि डायरेक्ट घरी येऊन फ्रेश वगैरे झालो. त्याच्यामुळे मग तुम्हाला पुढे दाखवता नाही आलं. थोडी शॉपिंग पण केली. CST स्टेशनच्या ज्या बेसमेंटमध्ये खेळणी वगैरे भेटतात त्यांना सगळे टॉईज वगैरे घ्यायचं होतं, ते घेतलं. आणि आत्ता जरा आज आहे नितेश, तर नितेशला सुट्टी, मला पण सुट्टी आणि आरुषला पण काल फिरलो वगैरे ना, त्याच्यामुळे जरा बरं नव्हतं वाटत. तर त्याला पण नाही मी आज स्कूलला पाठवलं आहे, तर तो घरी आहे. त्याला म्हटलं स्टडी कर. आणि आत्ता मी जरा चाललो आहे, 2-3 कामं आहेत तर ती करतो. कारण थोडं वर्षभराचे तांदूळ वगैरे भरायचे आहेत, भाजी वगैरे पण घ्यायची आहे. आणि नितेशला सुट्टी आहे तर त्याचं पण एक काम आहे, तर ते कामं करतो आणि मग त्याच्यानंतर मग घरी जाऊ. तर चला, स्टे ट्यून. तर आम्ही आता घरी आलोय, सगळी कामं करतो. ठीक आहे. काल आणलं ना आपण, काल रात्री एवढं थकायला झालं ना, कॅपॅसिटीच नव्हती बोलायची. पावभाजीचं ताट रेडी आहे आणि किती मस्त टेम्पटिंग दिसतंय. तर चला आम्ही आता जेवून घेतो आणि नंतर मग तुमच्याशी